नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागात असं घडून येणार आहे की रेश्मा ही टी शर्ट घालून सार्थकच्या घरामध्ये घुसलेली असते. तेव्हा रेश्मा ही अरविंदच्या रूममध्ये जाते. तर रेश्माला बघून अरविंद हा रेश्माला बोलतो की काय ग, त्या दिवशी सुद्धा गार्डनमध्ये तूच आली होती, मी तुला ओळखले होतेस आणि मी तुला आवाज दिला, मग तू का बरं घाबरून पळून गेली आणि आत्ता सुद्धा तू इथे आली आहे असे रेश्माला अरविंद बोलतो. तेव्हा रेश्माला तर धक्काच बसतो आणि रेश्मा ही पूर्णपणे घाबरून जाते. आता रेश्माला काय करावं आणि काय नाही हे मात्र सुचत नाही, कारण रेश्माला वाटतं आपलं नाव जर अरविंदने सार्थकला सांगितले तर आपले खूप अवघड होईल. ह्या भीतीने रेश्मा ही पूर्णपणे घाबरून जाते आणि ती नालायक रेश्मा ही अरविंदला लगेच जोरामध्ये ढकलून देते आणि अरविंद हा लगेच जमिनीवर कोसळतो. चांगलंच अरविंदच्या डोक्याला जबर लागलेलं असतं, रक्तसुद्धा डोक्यातून वाहत असते. तेव्हा मात्र आनंदी ही रूममध्ये येते आणि रेश्मा ही तेथून पळून जाते. तर अरविंदची अशी अवस्था बघून आनंदी ही पूर्णपणे घाबरून गेलेली असते. अरविंदाला असं बघून आनंदी लगेच मोठमोठ्याने बाबा बाबा नेमकं तुम्हाला काय झालं आणि उठा ना असे म्हणत आनंदी ही खूप मोठमोठ्याने ओरडत असते आणि आनंदीच्या आवाजाने रुंदा व सुधा शलाका हे सर्वजण तिथे पळत येतात. तर अरविंदची अशी अवस्था बघून सुधाला तर धक्काच बसतो आणि सुधा लगेच आनंदीवर भडकते आणि बोलते की काय केलं आनंदी तू यांना. तेव्हा आनंदी ही बोलते की आई मी काहीही केलेलं नाही, मी ज्यावेळेस रूममध्ये आले त्यावेळेस बाबा अशा अवस्थेमध्ये पडले होते. तेव्हा ती नालायक रुंदा लगेच बोलते की ह्या आनंदीनेच भाऊजींची अशी अवस्था करून ठेवली. तेव्हा आनंदी बोलते की आई मी हे चुकूनही काही केलेलं नाही आणि माझ्या हातून असं पाप कधीही घडणार नाही असे पण आनंदी बजावून त्या सुधाला बोलते. परंतु नीच रुंदा काही त्या आनंदीला बोलूनच देत नाही. तर आनंदी ही सुधाला बोलते की आई तुम्हाला जर वाटत असेल की हे मी केलं तर तुम्ही माझ्या कानाखाली 2-3 मारू सुद्धा शकता, कारण सार्थक सरांची तुम्ही आई आहात आणि माझी सुद्धा तुम्ही एक आईच आहात, मी तुम्हाला आईच मानते असे आनंदी ही त्या सुधाला बोलते. तेव्हा रुंदा लगेच बोलते की अगं तू काय तिच्या कानाखाली देते, मीच तुझ्या 2-3 कानाखाली देते ना असे म्हणत ती रुंदा लगेच आनंदीवर हात उचलते. परंतु आता आनंदीने सुद्धा दुर्गा अवतार धारण केलेला असतो, कारण आनंदीवर हात उचलणाऱ्या रुंदाचा हात आनंदीने जोरात पिरगाळलेला असतो आणि बोलतो की तुम्हाला काय वाटलं आणि तुम्हाला मला मारण्याचा हक्क नेमकं दिलाच कुणी. सार्थक सरांच्या आई ह्या माझ्या आई आहात, तुम्ही कोण आहात माझ्या आणि तुम्हाला कुठला अधिकार आहे माझ्यावर हात उगारण्याचा. अशा शब्दामध्ये आनंदीने रुंदाची लायकी दाखवून दिलेली असते. आणि तेव्हा मात्र आनंदीने असा दुर्गा अवतार धारण केल्यामुळे सुधाला तर धक्काच बसतो आणि शलाका तर जागच्या जागीच पूर्णपणे जळून खाक होते, कारण इतक्या दिवस आपण ह्या मुलीला इतका त्रास दिला परंतु ही कधी एकही शब्द उलटून बोलली नाही आणि आज तर चक्क आईचा हात धरला असे शलाका ही आपल्या मनाशी बोलत असते. परंतु मित्रांनो आनंदी आता चांगलीच धीट झालेली असते. तर आनंदी एवढी रागावलेली बघून रुंदा सुद्धा खूप घाबरून गेलेली असते. दुसरीकडे ज्यावेळेस आनंदी सुधा वरुंदा यांचे बोलणे चालू असते त्याच वेळेस सार्थक सुद्धा ऑफिसमधून घरी येतो. सार्थक हा बोलतो की नेमकं काय झालं काकू. तेव्हा वरुंदा बोलते की हे बघ तुझी बायको आता तर मला मारायलाच निघाली आहे. तेव्हा सार्थक हा बोलतो की काकू तू जे काही बोलते ना तशी माझी बायको कधीचही चुकून वागणार नाही, कारण मी काही तिला आज ओळखत नाही, ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे. त्यानंतर सार्थक आनंदीला विचारतो की आनंदी काय झालं. त्यावर आनंदी बोलते की सर मी बाबांच्या रूममध्ये गेले होते तेव्हा बाबा हे खाली पडले होते, मग मी बाबांची अशी अवस्था बघून खूप मोठ्याने बाबांना आवाज दिले, परंतु बाबांच्या डोक्यांना चांगलंच लागलेलं होतं आणि ह्या बोलतात की मी बाबांना ढकलून दिलं, मी चुकूनही असं कधीचही करणार नाही असे आनंदी सार्थकला बजावून बोलते. त्यावर सार्थक हा बोलतो की नाही आनंदी असं चुकूनही कधी करणार नाही, काकू तूच खोटे बोलते, कशासाठी तू आनंदी विरुद्ध डाव रचत असते हेच कळत नाही काकू तू मला. अगं बिचाऱ्या त्या आनंदीला तू कशाला त्रास देते ग, ती बिचारी काही बोलत नाही म्हणून तू त्याचा गैरफायदा घेतेस का असे सार्थक त्या काकूला बोलतो. तर काकू आता बोलते की तुझ्या बायकोने तर माझ्यावर हात उगारलाच, परंतु आता तू सुद्धा मला बोलतोस का. त्यावर सार्थक आता त्या रुंदावर खूपच भडकतो आणि बोलतो की काकू तुला लायकीत राहायला जमेल का ते सांग मला, नाहीतर तू आत्ताची आत्ता घरातून गेली तरी मला काही हरकत नाही, कारण तुझे जेवढे जेवढे गुन्हे माफ करतो ना तेवढा तेवढा तू फायदा घ्यायला लागली आहेस, मला बाकीचं काही माहीत नाही,
तू आता इथून घरातून गेली तरी मला काही वाटणार नाही, असे तो भडकलेला सार्थक त्या वृंदाला बोलतो. आता सार्थकचं असं सत्य ऐकताच वृंदाच्या तर पायाखालची जमीन सरकते. शलाका तर हळूच आपले डोळे वर करून त्या सार्थककडेच बघत राहते आणि सार्थक वृंदाला असं बोलल्यामुळे सुधाला तर धक्काच बसलेला असतो. सुधा ही सार्थककडेच बघत राहते. तर मित्रांनो, आनंदीवर हात उचलणाऱ्या वृंदाची सार्थकने सुद्धा चांगली जिरवली आहे. तर मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.